मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीती आयोगाच्या बैठकीसाठी ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं देखील कळतं आहे। तर अजित पवार आणि फडणवीसही आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। राज्य नीती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडते आणि या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि याच निमित्तानं अनेक भेटीगाठी देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत। दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेट होण्याची देखील शक्यता। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। निलेश, अजित पवार आज सकाळी 10:30 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही नीती आयोगाच्या बैठकीची उपस्थिती आणि दिल्लीत नेमकं काय होणार आहे? विशाल, आज सकाळी साधारणपणे 10:30 वाजता दिल्लीला अजित पवार जातील। आजच्या या दिल्लीच्या दौऱ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीतील श्रेष्ठींच्या भेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रामुख्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट होईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत। आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीमध्ये भूमिका मांडतील। अजित पवारांच्या आमदारांनी आधीच कांद्याच्या प्रश्नासंदर्भात कुठेतरी शुल्क कमी करावं अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आणि नुकतेच राज्य सरकारच्या वतीनं जी कांदा बँक तयार करण्यात येणार आहे त्याला विरोध देखील दर्शवला आहे। आजच्या या भेटीच्या दरम्यान ह्या देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतील। देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये आहेत आणि भाजपच्या वरिष्ठांसोबत आज तिन्ही नेत्यांच्या बैठकी होताना पाहायला मिळतील। नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।